शहराचं नाव औरंगाबाद होतं, अखेर ते छत्रपती संभाजीनगर झालं. मात्र विमानतळाचं आणि रेल्वे स्थानकाचं नाव कधी बदलणार ही प्रतीक्षा होती. जरी नाव आता रेल्वे स्थानकाचं बदललेलं असलं तरी दुसरीकडे भाजपच्याच नेत्यांनी काही विरोध केला आहे. संजय केनेकर म्हणतायत की रेल्वे स्थानकावर जे नाव देण्यात आलं ते उर्दूमध्ये छत्रपती संभाजीनगर का लिहिलं आहे, म्हणजे याला विरोध केला जातो. ते नाव मिटवून टाकण्यात यावं ही मागणी केली जाते आणि ही भाषा औरंगजेबाची आहे असं देखील बोललं जाते. आपल्यासोबत MIMचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. सर, काय सांगाल? आता उर्दूचा सुद्धा विरोध केला जातोय, छत्रपती संभाजीनगर उर्दूत का लिहिलं असं म्हणतात भाजप नेते. काय आहे की मी काही थोडेसे पैसे पाठवतो संजय केनेकरांना, त्यांनी ते जनरल डब्याच्या तिकीट घ्या आणि ते दिल्लीला जाऊन आले. तर दिल्ली स्टेशनमध्ये त्यांचे पप्पा तिथे बसतात दिल्लीमध्ये. त्या दिल्ली स्टेशनवरही उर्दूमध्ये लिहिलेलं आहे. आणि काही नियम आपल्याला माहीत असले की जिकडची जे भाषा असतं, जिथे लोक बोलणारे जास्त असतं त्या भाषेमध्ये लिहितं. बेंगालमध्ये बंगालीमध्ये लिहितं, अनेक शहरामध्ये त्यांची जे स्थानिक भाषा असतं ते त्या स्थानिक भाषामध्ये. पण काय आहे की घाणेरडे लोकांना जे आहे ना काहीतरी उकडून काढायचं असतं. तर तुम्हाला हे उर्दू नकोच पाहिजे असेल तर आपले पप्पा जे बसलेले आहे ना दिल्लीमध्ये, त्या दिल्ली रेल्वे स्टेशनवरही हे नाव दिलेलं आहे उर्दूमध्ये. ते काढा. म्हणजे हे तुमचं एक चॅलेंज म्हणावं लागेल का? कारण चॅलेंज झालं हे असं चिल्लर चाललं म्हणजे त्यांना काय बोलू मी, तुम्ही सांगा ना. सकाळी सकाळी उठून काही मिळत नाही त्यांना, तर उगीच काहीतरी काढायचं. कोणीतरी येऊन त्यांना सांगतं की साहेब आपल्याला आज मीडियामध्ये राहायचं आहे, तर कोणता मुद्दा, तर घे काहीतरी. असं घाणेरडे मुद्दे घेतात आणि सुरू करतात ते आपला. बरं, पण आता कुठंतरी आता औरंगजेबाच्या नावाला विरोध होता, म्हणजे औरंगाबादला. मग आता भाषेला का विरोध करावा? कारण मराठीसाठी फार आंदोलनं, मोर्चे, अस्मिता म्हटलं जातं. मग जी काही दिवसांपूर्वीचा इतिहास आहे, काही त्यासोबतच नोंद आहेत, दस्त आहेत, ते उर्दूमध्ये आहेत. मग त्याचा विरोध करावाच लागेल मग असं म्हटलं तर. काय आहे की माझ्या मेंदूमध्ये जे आहे ना, माझ्या डोक्यामध्ये जे आहे ना ते मेंदू आहे, ब्रेन म्हणते ना आपण, ते मराठीत काय बोलतो त्याला, मेंदूच म्हणतो. काही लोकांच्या भगवाननी काय केलेलं आहे, मेंदूच्या ऐवजी त्यांच्या डोक्यामध्ये गोबर भरलेलं आहे. तर अशा प्रकारचे जे जे कृत्य करणारे लोक आहे, अशा प्रकारच्या भाषा जे जे करणारे लोक आहे त्यांनी स्वतः जाऊन आपला ब्रेन मॅपिंग केलं तर तुम्हाला कळेल की त्यांच्या डोक्यामध्ये ब्रेनच नाही आहे, मेंदूच नाही आहे, गोबर भरलेला आहे. तर अशा प्रकारचे गोबरचे जे जे मुद्दे असतात ते मुद्दे ते घेतातच. आता काय त्यांना जास्त महत्त्व देऊ नका, मी आपल्यालाही विनंती करतो. बरं सर, तुम्ही आता हे तुमच्याच सहकार्याला झाडू मागवलाय, कोणाला? पोछा मागवलाय, हे काय नेमकं, हे कशासाठी? नाही, आता काय आहे, मला कोणी पत्रकारांनी सांगितलं की माझी केंद्रीय मंत्री फायनान्स मिनिस्टर कराड साहेब आता ते रेल्वे स्टेशनवर एक बोर्ड लावलेला आहे ना, त्याचं उद्घाटन करण्यासाठी जात आहे. म्हणजे इतकं खालच्या पातळीला जाऊन एका केंद्रीय मंत्री ज्याच्याकडे देशाचा फायनान्स होतो, आज खऱ्या अर्थाने त्यांनी रेल्वे स्टेशनला जायला पाहिजे होतं 1 वर्ष अगोदर पिट लाईनचं उद्घाटन करण्यासाठी. कारण याच जिल्ह्यातले आपले रेल्वे मंत्री जे होते राज्याचे, ते आपल्या जिल्ह्यातले होते, दानवे साहेब. तर पिट लाईनचं तर उद्घाटन करायचं नाही. आता आम्ही ते बोर्ड लावले ना रेल्वेनी, ते बोर्डचं उद्घाटन करायला आम्ही चाललेलं आहे की त्या खालच्या पातळीला. तर म्हणून मी कराड साहेबांना उद्देशून हे सांगतो की आता तुम्ही रेल्वे स्टेशनला चाललंच आहे, असं काहीतरी किरकोळ कारणासाठी, काहीतरी चीप पब्लिसिटी घेण्यासाठी तुम्ही हे सगळं करण्यासाठी जातच असेल तर माझ्या वतीनं आहे, माझ्या वतीने हे पण मी तुम्हाला पाठवतो. रेल्वे स्टेशनला चाललंच आहे तर थोडीशी रेल्वे स्टेशनची साफसफाई पण करून टाका. हे घ्या आणि तुमचं हे पोछा एका आपला आमदार असेल किंवा दुसरा मंत्री असेल तुमच्या पार्टीतला, कारण तुमच्याकडे काही राहिलेलं नाही आहे ना, तर हे खराटा, हे पोछा रेल्वे स्टेशनला किरकोळ कारणासाठी तुम्ही जातच असेल तर काही चांगलं काम पण करून टाका. देशामध्ये याची चर्चा व्हायला पाहिजे की बघा, देशाचा फायनान्स ज्याच्या हातात होतो आज ते त्या रेल्वे स्टेशनची साफसफाई करायला गेलेला आहे. करके असं किती चांगलं मेसेज जाईल ना, आणि किती चांगलं दिसेल. आता तसंही तुमचं मंत्री हे पद संपलेलं आहे, खासदारकी संपणार आहे. आता तुमचे नेते रेल्वे स्टेशनवर चहा विकत होते, आता तुमच्यासाठी मी काम दिलेलं आहे. खराटा घ्या आणि रेल्वे स्टेशनवर आपलं काम सुरू करा. बरं, हे पाहताय आपण इम्तियाज जलील यांनी MIMचे प्रदेशाध्यक्ष एक फटकारा दिला आहे, तो म्हणजे
तुम्ही काहीतरी चांगलं करा, चांगलं करायचं असेल तर झाडू पोछा घेऊन जा, रेल्वे स्टेशन साफ करा. मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं शहराच्या नावावरून किंवा उर्दूमध्ये ते नाव आहे म्हणून त्याला विरोध करताय, हे कुठंतरी त्याला अप्रत्यक्षपणे का इम्तियाज जलील यांनी विरोध केलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं हे राजकारण केलं जातं, ते राजकारण करू नका, हेच सांगणं जे आहे ते इम्तियाज जलील यांचं या ठिकाणून पाहायला मिळतं आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.